साहेबांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। काल महाराष्ट्रामध्ये इर्शालवाडीमध्ये जी दुर्घटना झाली आणि 16च्या वर नागरिक मृत्युमुखी पडले। अजूनही बचाव कार्य सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्राला दुःख देणारी घटना आहे। भारतीय जनता पार्टी परिवार या संपूर्ण घटनेमध्ये सहभागी आहे। मदत कार्य बचाव कार्यामध्ये आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते काम करतात आहे। महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा काल तर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, राज्याचे मंत्री गिरीश महाजनजी इर्शालवाडीमध्ये ज्या घटनास्थळी जाऊन आले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी काल दिवसभर या घटनेच्या संदर्भाने आपलं सर्व कामकाज बाजूला सारून त्या ठिकाणी संपूर्ण मदत प्रशासनाची व्हावी याकरता काळजी घेतली। माननीय अजितदादांनी स्वतः त्या ठिकाणी वॉर रूममधनं मंत्रालयातनं प्रशासकीय संपूर्ण बाब ही नियंत्रणात आणली आणि सरकार म्हणून ज्या पद्धतीने एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि मला वाटतं की जे काही जीव वाचवायचे त्या ठिकाणी आहेत ते कार्यही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला। आजही बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। खरं तर या महाराष्ट्राकरता, आमच्या सर्वांकरता, तुमच्याकरता अत्यंत दुःखाची घटना आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने उद्याच्या जो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, त्या दिवशी या महाराष्ट्रात कुठेही बॅनर, पोस्टर, आतिषबाजी, जाहिराती, फलके न लावता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सेवा दिन म्हणून साजरा करत आहे। सेवा दिनामध्ये आत्ता महाराष्ट्रात जे संकट आहे पूरहानीचं, त्या संकटावर मात करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्राचे बूथपर्यंतचे कार्यकर्ते पूरग्रस्तांना मदत कार्य, आमचे सर्व आमदार, खासदार, जनप्रतिनिधी सर्व कामं बाजूला सारून, आपले सर्व कार्यक्रम बाजूला करून ज्या ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी नागरिकांना मदत करतील, नागरिकांना सेवा करतील आणि उद्याच नाही, जोपर्यंत पूरग्रस्त परिस्थिती आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सेवेच्या रूपाने रस्त्यावर असेल। या ठिकाणी राज्यभर आरोग्य शिबिर घेतले जातील। कृत्रिम अवयवाचं त्या ठिकाणी वितरण केलं जातील। नेत्रदानाचे शिबिर त्या ठिकाणी आयोजित केले जातील। चष्मे वाटपाचे शिबिर आयोजित केले जातील। मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केले जातील। आरोग्य सेवा ही या ठिकाणी प्रथम प्राधान्याने उद्यापासून आम्ही सेवा दिन म्हणून करणार आहोत। वृद्धाश्रमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर मदत, ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिवार आहेत त्यांना अन्नाचं वाटप,
आणि सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे या आजच्या दिवशी आम्ही करणार आहोत, या वर्षभरात 22 जुलै ते 22 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये 50,000 रुग्णमित्र भारतीय जनता पार्टी अपॉइंट करणार आहे. 50,000 रुग्णमित्र, 28,000 ग्रामपंचायतीमध्ये 28,000, एक ग्रामपंचायतला एक रुग्णमित्र, आणि शहरी भागाकरता प्रभागाला एक असा रुग्णमित्र आम्ही त्या ठिकाणी रुग्णाच्या सेवेकरता, आरोग्य सेवेकरता ऑफिशियली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता डेसिग्नेट आम्ही करणार आहोत. देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ही योजना सुरू होईल. 50,000 रुग्णमित्र वर्षभरात जनतेच्या सेवेकरता तत्पर असतील आणि रात्री बेरात्री अपरात्री केव्हाही कोणतीही रुग्णसेवा कुठल्याही नागरिकाला लागली तर भारतीय जनता पार्टीचा रुग्णसेवक हा पहिला त्या ठिकाणी जाऊन त्या रुग्णाची सेवा करेल, तातडीनं त्यांना आपत्कालीन व्यवस्था उभ्या करेल, गरज पडली तर ॲम्ब्युलन्स उभ्या करतील. पण 50,000 रुग्णमित्र भारतीय जनता पार्टी ही वर्षभरामध्ये या राज्याच्या सेवेकरता आणणार आहे. खरं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रबोधनमाला सुद्धा काही होत आहे. समाजाच्या सेवेकरता भारतीय जनता पक्ष पहिल्यापासूनच, जसं मागच्या वेळी मोदीजींच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही एक सप्ताह पूर्ण त्या ठिकाणी सेवा दिली होती. आत्ता माननीय देवेंद्रजींच्या जन्मदिवसानिमित्त उद्याचा सेवा दिन पूरग्रस्तांचं संपूर्ण मदत कार्य आणि 50,000 रुग्णमित्र हे भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या सेवेकरता, जनसेवेकरता, रुग्णसेवेकरता या महाराष्ट्राला देणार आहे. ज्यांच्या बुद्धीमध्ये दिवसभर राजकारण आहे त्यामुळे ते राजकारणाच्याच गोष्टी करणार. भारतीय जनता पार्टीचे संस्कार हे समाजाच्या शेवटच्या दीनदलित दुबळ्या व्यक्तींचं कल्याण करण्याचे आहे. समाजाचा शेवटचा व्यक्ती हाच अंत्योदय आहे आणि अंत्योदयाचा विचार हा जो पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आम्हाला दिला आहे हा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या रक्तामध्ये गेलेला आहे. आमच्या पक्षाचा कार्यकर्ता हा पंडित दीनदयाल उपाध्यायाच्या जीवनचरित्राच्या आधारावर, उपदेशावर काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा जे निवडून आले आहेत ते याच भावनेने काम करणारे आहे. त्यामुळं ज्यांना राजकारण दिसतं त्यांना राजकारण लखलाप, पण भारतीय जनता पार्टी आज माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त 50,000 रुग्णमित्र या महाराष्ट्राला देण्याचा निर्णय करताय. आम्ही नागरिकांची, रुग्णाची सेवा करण्याकरता तत्पर आहोत. आणि आदिवासी भागात, मागासवर्गीय भागामध्ये ज्या ठिकाणी कुणीच पोहोचू शकत नाही अशा गडचिरोलीच्या नक्षलाईट भागामध्ये सुद्धा, मेळघाटच्या आदिवासी भागात, पालघरच्या शेवटच्या आदिवासी वस्तीमध्ये आणि कोकणाच्या डोंगर दऱ्यामध्ये बसलेल्या वस्त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपली रुग्णसेवा तयार करेल, रुग्णमित्र तयार करेल. आणि कुणाचाही जीव आरोग्याने जाणार नाही याकरता भाजपा आपले रुग्णमित्र त्या ठिकाणी सेवेमध्ये देणार आहेत. असं आहे, 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एकूण सरकारच्या कार्यकाळामध्ये मोठा कार्यकाळ काँग्रेस पार्टीचा सरकारचा राहिला आहे.
शेवटी दुर्घटना झाली हे कुणावर आरोप प्रत्यारोपाकरता नाही आहे, ती व्हायला नाही पाहिजे, पण मग त्यांची जबाबदारी ठरत होती की सरकार म्हणून त्यांचं पुनर्वसन करण्याची. शेवटी आज आरोप प्रत्यारोपाचा दिवस नाही आहे, पण त्यांचेही सरकारं अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापित होते आणि मग त्यांच्याही काळामध्ये हा प्रश्न त्यांच्या टेबलवर होता. या महाराष्ट्रामध्ये अनेक गावं, अनेक शहरामधल्या अनेक इमारती या दुर्घटना होण्याच्या स्थितीमध्ये आहेत. अनेक गावं हे ब्ल्यू लाईनमध्ये आहेत, नदीच्या काठावर आहेत, डोंगर दऱ्यामध्ये आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा एकूण प्लान तयार केला गेला पाहिजे. ब्ल्यू लाईनच्या मध्ये असलेल्या सर्व घराचं पुनर्वसन झालं पाहिजे. हा मोठा कार्यक्रम सरकारने घेतला पाहिजे, सरकार कुठले असो. पण आज आरोप प्रत्यारोपाचा दिवस नाही आहे. नाना पटोलेजी, जरा तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारमधले कितीतरी वेळा प्रतिनिधी होते किंवा तुमचे काँग्रेसचे लोक होते, तेव्हा तुम्हाला विचार करता आला असता. आज सरकार काय करत आहे महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री रस्त्यावर आहेत, मुख्यमंत्री घटनास्थळावर आहे, दोनही उपमुख्यमंत्री तत्परतेनं त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्यामुळे घटना ही शेवटी दुर्घटना असतं, हे काही मानवनिर्मित नाही आहे, नैसर्गिक घटना आहे. त्याला किती तत्परतेनं आपण सरकार काम करेल, किती तत्परता सरकार दाखवेल याला अर्थ आहे. कालपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने रोल त्या ठिकाणी दाखवला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. याच्यापूर्वी सरकार होती, याच्यापूर्वी दुर्घटना झाल्या, पण मुख्यमंत्री 1.5 किलोमीटरचा 2 किलोमीटरचा डोंगर चढून घटनास्थळावर जातात. गिरीश महाजन पहाटे 2:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचतात. देवेंद्रजी, अजितदादा त्या ठिकाणी तत्परतेने घटनेचं संपूर्ण गांभीर्य लक्षात घेऊन सर्व मदत त्या ठिकाणी पोहोचवतात. याला जास्त महत्त्व आहे. घटना दुर्घटना ही काहीच सांगता येत नाही केव्हा कोणाची होईल, त्यामुळे याच्यावर राजकारण नको. सर्व पक्ष मिळून, काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी इर्षादवाडीमध्ये त्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. अशा घटनांमध्ये राजकारण आणू नये. काँग्रेस असा देखील आरोप करते की गाडगिरी समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल तयार आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे तो अहवाल दिलेला आहे, मात्र केंद्रालाही वेळ नाही आणि राज्यालाही वेळ नाही, असं त्यांनी आरोप केला. आता काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीवर काही मी उत्तर देणे अपेक्षित नाही. महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, त्यावर लक्ष टाकण्याची गरज आहे. आणि राहिला प्रश्न कुठल्या रिपोर्टचा, ही सरकार योग्य वेळी योग्य काम करतं. या गावाचा उल्लेख नव्हता आणि सातत्याने हवामान बदलामुळे ज्या ठिकाणी आता ही दुर्घटना घडली ते कुठेही भूस्खलनाच्या यादीमध्ये नव्हतं. आणि त्यावर जेव्हा त्यांना प्रश्न विचारला त्यांचं म्हणणं होतं की आपण आता वेगवेगळ्या पूर्ण गावाचं सर्वेक्षण पुन्हा एकदा करत आहोत. तर ही बाब विधानसभेमध्ये उत्तर दिल्यानंतर बाहेर जाऊन वेगळे स्टेटमेंट करून काँग्रेस आत्ताच्या वेळेला दुर्घटनेचं राजकारण करण्याचं. काँग्रेस पार्टीचं आयुष्य आणि काँग्रेस पार्टीचा विचार आणि काँग्रेस पार्टीची स्थिती ही अशीच आहे. जनतेला कन्फ्यूज करून मताचं राजकारण करणे, जनतेला कन्व्हिन्स करून सेवा कार्य करून काँग्रेसने कधीच आपला पक्ष वाढवला नाही. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष काल राजकारण केलं. काँग्रेस पार्टीने जनतेला कन्फ्यूज करूनच मतदान घेतलेलं आहे. कुठल्याही घटनेचं राजकारण करणे, कुठल्याही घटनेला त्या ठिकाणी त्यांची तत्परता दाखवतात. आता ज्याप्रमाणे इर्सालवाडीत झाला आहे, का काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी जाऊ शकली नाही? त्यांनी सेवा कार्य करायला पाहिजे. घटना झाली आहे, ती घटना आता पुन्हा होणार नाही या महाराष्ट्रात याची काळजी सरकार घेईल, पण झाली आहे. त्या घटनेमध्ये सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन या घटनेमध्ये काय रुग्णांना मदत करता येईल, काय त्या ठिकाणी मृतदेह त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काय करता येईल. म्हणजे आज ज्या पद्धतीने राज्य सरकार किंवा आमचे पक्ष हे पूर्ण त्या ठिकाणी खाली उतरून या घटनेला, दुर्घटनेमध्ये झालेल्या जखमींना पूर्ण सहकार्य करताय. सहकार्याची भूमिका या घटनेमध्ये असली पाहिजे. या घटनेचं राजकारण नको. आणि काँग्रेस पार्टीचं हे नेहमीच संभ्रमाचं, कन्फ्युजनचं राजकारण झालेलं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लकलाव आहे.
आमदारपणामध्ये व्यस्त नसते ही दुर्घटना टाळली असते अशी टीका केली आहे. तर मी त्यांच्यावर उत्तर देणे मी काही योग्य नाही, आमचे प्रवक्ते बोलतील. सर 5 दिवस झाले अधिवेशन सुरू झाले, मात्र विधानसभेमध्ये संख्याबळ असूनही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरत नाही, नेमकं काय? नाही, काँग्रेस पार्टीची स्थिती आज अशी आहे की सर्व नेते आणि सर्व विधानमंडळातले सहकारी संभ्रम व्यवस्थेमध्ये आहे, संभ्रम अवस्था आहे. जे मी बघितलं आहे संशयाचं वातावरण आहे. कोण केव्हा कुठं जाईल याची गॅरंटी कुणी कुणाला नाही, असं वातावरण सभागृहात आहे. त्यामुळं सरकारी पक्ष जे काम करत आहे, सरकारी पक्ष जे कायदे सभागृहात आणतात आहे त्यावर चर्चा करत नाही आहे. काहीच ताळमेळ कुणात नाही. त्यांच्या संसदीय बैठक, त्यांच्या विधानमंडळातल्या बैठकी होत नाही. विधानमंडळातले विरोधी पक्षातले जे काही 4-5 नेते उरलेले आहेत ते आपसात काही बसत नाही. आपण बघताय की सभागृहामध्ये विरोधी पक्ष हा सभागृहातच नाही आहे. काय बोलावं, काय मांडावं, कारण इकडे 3-3 लोक, 3-3 मोठे नेते, मोठं व्हिजन असलेलं नेतृत्व एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा समोर आहे सरकारी पक्षामध्ये. आणि विरोधी पक्षाचं नेतृत्व कोण करेल याची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळं संशयाचं वातावरण आहे. कोण कुठे जाईल, कोण कुठे राहील पुढच्या वर्षी, आजपासून 1 वर्षात, तर त्या संशयाच्या वातावरणामध्ये विरोधी पक्ष हतबल झाला आहे. आणि संशय इतका बळावला आहे की ते बघत राहतात की उद्या कोणाचा पक्षप्रवेश होईल का भाजपमध्ये, किंवा तिकडे एकनाथ शिंदेकडे कोणी जाईल का, अजितदादा काही 4-5 नेतील का पुन्हा इकडले काढून. तर या भूमिकेत ते विरोधी पक्ष आहे. त्यामुळं मला वाटतं की पुढच्या नागपूरच्या अधिवेशनापर्यंत आणि पुढच्या जुलैच्या अधिवेशनापर्यंत राहिलेल्या 78 मधले किती तिकडे राहतील मला याचं शंका आहे. माझा डोळा खुणावर नाही आहे, पण ज्या पद्धतीने संशयाचं वातावरण विरोधी पक्षामध्ये आहे, सर्व गुपचूप बसलेले आहेत, कोणी कोणासोबत बोलायला तयार नाही आहे, पारिवारिक वातावरणही त्या ठिकाणी राहिलं नाही आहे, असंबंध स्थिती झालेली आहे. सरकार प्रचंड ताकदीने जनतेच्या सेवेकरता तत्पर झाला आहे. मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजींनी जे बजेट मांडलं होतं 9 मार्च 2023ला, त्या बजेटची अंमलबजावणी सुरू झाली आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची भूमिका सुरू झाली आहे. आणि त्यामुळं आता विरोधी पक्षामध्ये शेवटी 2.5 वर्ष जे मधल्या काळात गेले, त्या 2.5 वर्षामध्ये जे झालं नाही ते या 2.5 वर्षामध्ये 5 वर्षाची योजना देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांनी तयार केली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं विरोधी पक्षामध्ये खूप लोक तुम्हाला इकडे आलेले दिसतील. माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, आणि दुसरीकडे 2 दिवस आम्ही सतत विधानसभेत पाहत आहोत की चढावळ लागलेली असते. एकंदरीत सत्ताधारी पक्षाकडून दिवसभर येतं की विरोधी पक्षनेता व्हायचे म्हणून यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, संग्राम मोठे, नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये कुठेतरी रस्सीखेच पाहायला मिळते. नेमकं काय कारण वाटतं? कारण सक्षमपणे जर तुम्ही सांगता की सरकार इथे सगळ्या गोष्टी मंजूर करून येत आहे, पण विरोधी पक्षनेता कमी पडत असेल तर कुठेतरी खेळीमेळीचं राजकारण होऊ शकत नाही अशा वेळी. कारण जर योग्य निर्णय व्हायचे तर दोन्ही बाजूंनी चर्चा होणं गरजेचं आहे. विरोधी पक्षनेता जर नसेल तर ही चर्चा कशी होईल? संशयाच्या वातावरणामध्ये विरोधी पक्षनेता ठरूच शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिला नाही. आणि जेव्हा विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष ठरेल का मला वाटत नाही. कारण अनेकांना भीती वाटतं की विरोधी पक्ष नेता झाल्याबरोबर तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळं विरोधी पक्षनेता कुणाला करावं, एकदा त्यांचा सर्वांचं ब्लड ग्रुप चेक करावं लागेल की उलट ते विरोधी पक्षनेता झाल्यावर पुन्हा सरकारी पक्षात उडी मारणार नाही, तर पूर्ण ब्लड ग्रुप चेक करतील
आणि ब्लड ग्रुप चेक झाल्यानंतर वर्ष 2 वर्षानंतर, एवढा लवकर तर होणार नाही, पण वर्ष 2 वर्षानंतर काही निर्णय करतील. पण सध्या मला नाही वाटत की विरोधी पक्षनेता निर्णय होईल. कांग्रेस आप हिंदी में भी जानकारी देती थी, जो कल से आपका प्रकरण शुरू हो रहा है दिन से, उसमें जानकारी दी. सबसे पहले तो इरशालवाड़ी में जो घटना हुई, दुर्घटना हुई, उसके लिए महाराष्ट्र की सारी जनता शोक में है, दुख में है. माननीय एकनाथ जी, हमारे गिरीश महाजन जी, दोनों नेता, हमारे मुख्यमंत्री और मंत्री, सरकार पूरी इरशालवाड़ी की घटना में घटनास्थल पर गई थी. माननीय देवेंद्र जी और हमारे अजीत दादा दोनों सरकार से पूरी ताकत देकर वहाँ पे बचाव कार्य कर रहे थे. भारतीय जनता पार्टी भी, हमारी संगठना पूरी तरह से बचाव कार्य में उतरी हुई है. और ऐसे में कल माननीय देवेंद्र जी का जन्मदिन है. देवेंद्र जी के जन्मदिन पे हमने ऐसा निर्णय लिया पार्टी ने, हमारे पार्टी का कोई भी कार्यकर्ता ना बैनर लगाएगा, ना पोस्टर लगाएगा, ना कोई एडवर्टाइजमेंट करेगा. हमारा कार्यकर्ता कोई भी ऐसी कोई भी कार्य नहीं करेगा जिससे ये घटना में हम जो दुखी है, ऐसा कोई भी कार्य नहीं करेगा. केवल ऐसा ही कार्य होगा जो फ्लड डैमेज, जो पूर्व परिस्थिति निर्माण हुई महाराष्ट्र में, जो बाढ़ आई है, ये महाराष्ट्र के सारे जिले में जो बाढ़ आई है, और आज भी रेड अलर्ट है, कल भी रेड अलर्ट है, कई जगह येलो अलर्ट है. सब कार्यकर्ता अलर्ट होकर, हमारे सारे जनप्रतिनिधि अलर्ट होकर पूरी महाराष्ट्र के आदिवासी गांवों में जाकर, जहां पर हमारे गढ़चिरौली जैसे जिले में जाकर, मेड़घाट जैसे विभाग में जाकर, पालघर में जाकर, जो जहां पे अभी भी व्यवस्था नहीं पहुंची है, हम कल का दिन सेवा दिन मना रहे. और ये सेवा दिन ऐसा रहेगा कि जहां पे जो आखिरी का आदमी है, जहां पे मदद पहुंचाना है, वहां मदद पहुंचाई जाएगी. हेल्थ की सारी सुविधाएं कल देने का हम प्रयास करेंगे. ब्लड डोनेशन कैंप होंगे. और कई जगह जहां पे जनता को फ्लड में अनाज नहीं मिल रहा है, वह अनाज के पैकेट कैसे पहुंचा सकते हैं वो देखेंगे. और जहां जहां जो मदद चाहिए, अब जो लेवल की मदद चाहिए, वो लेवल की मदद हमारी पार्टी पूरी तरह से कल करेगी. सेवा दिन रहेगा. पूरा भारतीय जनता पार्टी, हमारे सारे एमएलए, सारे एमपी, मेंबर ऑफ पार्लियामेंट, हमारे डिस्ट्रिक्ट पंचायत, नगर पंचायत के सारे जनप्रतिनिधि केवल एक ही काम करेंगे, सेवा कार्य. सेवा दिन है. देवेंद्र जी का जन्मदिन हम सेवा दिन करके मना रहे हैं. और दूसरा, हमने संकल्प लिया है कि 22 जुलाई 2023 जन्मदिन के ऊपर, देवेंद्र जी के जन्मदिन के ऊपर उपलक्ष्य में आने वाले पूरा साल जो है, 22 जुलाई 2023 से 22 जुलाई 2024 का एक साल का जो हमारा ये आने वाला साल है, ये साल में भारतीय जनता पार्टी 50,000 रुग्ण मित्र, ये एक ग्राम पंचायत में एक रुग्ण मित्र, एक नगर पालिका के प्रभाग में एक रुग्ण मित्र, महानगर पालिका के एक प्रभाग में एक रुग्ण मित्र, 50,000 रुग्ण मित्र डेसिग्नेटेड हम तैयार करेंगे. उनको हम आई कार्ड भी देंगे, सरकार की योजना से भी जोड़ेंगे. माननीय प्रधानमंत्री जी के माध्यम से चल रही है आयुष्मान भारत को भी जोड़ेंगे. हमारे एकनाथ शिंदे, देवेंद्र जी की सरकार से, अजीत दादा की सरकार से जो योजना चल रही है, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, उनसे भी जोड़ेंगे. और जहां पे डिसेबल है, अपंग लोग हैं, उसको भी सेवा करेंगे. कोई जो उनकी सेवा में जो करना है वो सारी चीजें करेंगे. कुछ एम्बुलेंस भी हम लेंगे. और ऐसे में महाराष्ट्र में ये साल भरे में 50,000 रुग्ण मित्र भारतीय जनता पार्टी देवेंद्र जी के जन्मदिन के ऊपर हम अपॉइंट करेंगे.
और हमारे महाराष्ट्र की सेवा करने के लिए, गरीब आदमी की सेवा करने के लिए, समाज का जो आखिरी आदमी जहां अभी भी सरकार पहुंची नहीं है, जहां सरकार जाने से पहले भारतीय जनता पार्टी वहां पहुंचकर उस हेल्थ पहुंचाने का काम करेगी। क्योंकि हमारा जो संस्कार है भारतीय जनता पार्टी का, ये संस्कार पंडित दीनदयाल उपाध्याय जी के अंत्योदय को लेकर है। हम संस्कार से चलने वाले हैं। राजनीति एक तरफ ठीक है, लेकिन हमारा जो ब्लड है वो संस्कार का ब्लड है, हमारा सेवा का ब्लड है। तो हम जो सेवा करेंगे वो सेवा पूरे एक साल के अंदर 2022 में जब जन्मदिन देवेंद्र जी का आएगा 22 जुलाई 2024, तब तक 50,000 हमारे रुग्ण मित्र इस महाराष्ट्र में जनता की सेवा में होंगे। सर 16 महीने हो गए मुंबई की महानगरपालिका के नगर सेवकों की निष्क्रिय पद होकर की। ऐसे में रायगढ़ का जो अभी हादसा हुआ है, क्योंकि जनता शासन के पास नहीं जाएगी, जनता समाज सेवक या नगर सेवक के पास जाती है। ऐसे में अगर कोई बड़ा हादसा हो जाए मुंबई के अंदर में, तो उसका जवाबदार कौन? देखिए, प्रशासन पूरी तरह से काम कर रहा है। हमारी महाराष्ट्र की सरकार पूरी अलर्ट है। हमारी सरकार ने पूरी तरह से सारी व्यवस्था की चुकी है। रह गया चुनाव का प्रश्न। चुनाव का जो इशू है वो सुप्रीम कोर्ट में है। कोर्ट का जब ऑर्डर आएगा तब निश्चित रूप से सरकार सामने जाएगी या चुनाव आयोग सामने जाएगा। थैंक यू।